पुढच्या वर्षीचं नियोजन चाललंय आज मित्रांनो. या शेतामध्ये आपण ऊस होता, ऊस घालवला नर्सरीला बियाण्याला, त्यानंतर रोटावेटर मारला. रोटावेटर मारून नांगरून घेतलं, एक 10-15 दिवस जमीन नांगरून टाकली आणि त्याच्यानंतर परत ह्या शेतामध्ये आता ढेंच्या पेरायचं काम चालू आहे. जमीन जर चांगल्या पद्धतीनं सुधरवायची असेल, जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन वाढवायचा असेल, क्षारांचं प्रमाण कमी करायचं असेल आणि पुढच्या पिकासाठी जमीन जर ताकदवान तयार करायची असेल तर हिरवळीचं खत आत्ता घेणं खूप गरजेचं आहे. काय केलं ह्या जमिनीमध्ये? ह्या जमिनीमध्ये बघा, त्या बारक्या ट्रॅक्टरच्या साहाय्यानं आपण सारे पाडलेत आणि त्याच्यामध्ये ढेंच्याचं बियाणं पेरलंय. किती बियाणं पेरणार आहे आपण? एकरी 40 किलो या प्रमाणात ह्या शेतामध्ये आपण बियाणं पेरणार आहे. मध्ये पाट सोडून पाटानं पाणी द्यायचं. 3 ते 4 पाण्यामध्ये हे तयार होतं. 40 ते 45 दिवसात परत गाडता येईल. ह्या पद्धतीचे फायदे म्हणजे काय? जमिनीचा तुडवा जास्त होत नाही, पाणी व्यवस्थित देता होते. मोडताना ज्यावेळेला आपण मोडणार आहे त्यावेळेला हा भोंडा जर रोटावेटरमध्ये मध्ये पकडला तर कड्याच्या 2 काकड्या आणि ह्या कड्याच्या 2 काकड्या असं घेऊन रोटावेटर जातो. मातीमध्ये ते चांगल्या पद्धतीने मिक्स देखील होतं आणि जास्तीचा खर्च वाढत नाही. परत नांगरट करून टाकायची. ह्या शेतामध्ये 15 मेला आपण सऱ्या पाडून ठेवणार आहोत आणि जून महिन्यामध्ये 15 तारखेला ह्या शेतामध्ये ऊसाची परत लागवड करणार आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांची शेतं आत्ता मोकळी आहेत, जमिनी मोकळ्या आहेत, त्या शेतकऱ्यांनी जरूर ही हिरवळीची खतं शेतामध्ये घ्या. त्यांच्याचं बियाणं बऱ्याच ठिकाणी उपलब्ध होत नाही, तर त्यांच्याचं बियाणं आपल्या कृषी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध आहे. कुणाला लागत असले सांगा, महाराष्ट्रभर ट्रान्सपोर्टनं पोच करायची सोय आपल्याकडं आहे. हे करण्यासाठी जमीन मोकळी तापत ठेवण्यापेक्षा ही पिकं घेणं गरजेचं आहे. आपल्याकडं पाणी जर असेल तर त्याचा फायदा तुम्हाला पुढच्या उत्पादनामध्ये जरूर होईल.